महाराष्ट्र बोर्डच्या इयत्ता 10वी मधील भूगोलातील तिसरा धडा म्हणजे प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. बघा, याच्या संपूर्ण नोट्स आणि संपूर्ण ज्या स्टिकी नोट्स आहेत त्या तुम्हाला या धड्यामध्ये मिळतील. सोबतच जेव्हा परीक्षेचा महत्वाचा काळ येईल त्यावेळेस या धड्याला रिवाइज करण्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला खूप महत्वपूर्ण ठरेल. बघा, या धड्याच्या सुरुवातीला तुम्हाला दोन नकाशे दिसतात. एक भारताचा प्राकृतिक आहे आणि दुसरा जो आहे तो ब्राझीलचा प्राकृतिक नकाशा आहे. दोन्ही नकाशांना जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला दोन्ही नकाशांमध्ये त्या ठिकाणची जैवविविधता म्हणजेच वनस्पती आणि प्राणी यांची सगळी जी आहे ती संख्या, त्यांचे प्रकार, ते कुठे आढळतात हे सगळं पाहायला मिळतं. सोबतच त्या ठिकाणी असणाऱ्या महत्वाच्या नद्या ज्या आहेत, जलप्रणाली आहे त्याची माहिती मिळते. सोबतच यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी असलेले महत्वाचे जे पर्वत आहेत, पठार आहेत यांचीही माहिती मिळते. चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. यामध्ये सुरुवातीला आपण भारताचे प्राकृतिक विभाग पाहणार आहोत. परीक्षेमध्ये जर विचारलं की भारताचे एकूण किती प्राकृतिक विभाग आहेत, तर भारताचे एकूण 5 प्राकृतिक विभाग आहेत. त्यामध्ये जो पहिला विभाग आहे तो आहे हिमालय. हिमालय ही आपल्या उत्तरेकडील भागामध्ये, ठीक आहे, जो ईशान्येकडचा आपला भाग आहे तिथे एक जम्मू काश्मीर पासून आपण उत्तरेला जर पाहिलं तर आपल्या अरुणाचल प्रदेश पर्यंत जे सरळ एक पर्वत रांग आहे त्याला आपण हिमालय असं म्हणतो. आणि या हिमालय पर्वत रांगेमध्ये अजूनही महत्वाच्या अजून काय आहेत, पर्वत रांगा आहेत. हिमालयापासून भारताचं तिबेटकडून येणाऱ्या शीत हवेपासून, त्या शीत वायूपासून काय होतं, आपल्या पूर्ण भारत भूमीचं रक्षण होतं. त्याचबरोबर दुसरा जो महत्वाचा भाग आहे तो आहे उत्तर भारतीय मैदानाचा. गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू या नद्यांच्या उपनद्यांच्या माध्यमातून किंवा या नद्यांच्या माध्यमातून हा भाग अतिशय जो आहे शेतीसाठी सुपीक भाग आहे. आणि सगळ्यात जास्त उत्पादन भारताला शेतीविषयक मिळून देणारा महत्वाचा भाग म्हणजे उत्तर भारतीय मैदान. तिसरा जो महत्वाचा भाग आहे तो आहे द्वीपकल्प. द्वीपकल्प म्हणजे आपल्या भारताचा दक्षिणेकडे निमुळता होणारा जो भाग आहे त्याला आपण द्वीपकल्प असं म्हणतो. द्वीपकल्पीय भागामध्ये विविध नद्या, त्याचबरोबर या ठिकाणी सिजनेबल नद्या जास्त आहेत. म्हणजे विशेषतः पावसाळ्यामध्ये गोदावरी, त्यानंतर भीमा, कृष्णा सारख्या महत्वाच्या ज्या नद्या आहेत त्या या भागामध्ये वाहतात. सोबतच पश्चिम आणि पूर्व घाट हे आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर किनारपट्टीचा प्रदेश आपल्याला माहिती आहे की आपल्या पश्चिम भागाला अरबी समुद्र आहे. त्याचबरोबर आपल्या जो पूर्व भाग आहे तिकडे बंगालचा उपसागर आहे. त्याचबरोबर द्वीप समूह जर आपण पाहिले तर अरबी समुद्रामध्ये अंदमान निकोबार, अंदमान निकोबार बंगालच्या उपसागरामध्ये, आणि जे अरबी समुद्राचा भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला लक्षद्वीप हा महत्वाचा जो आहे द्वीप समूह पाहायला मिळतो. त्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे तो आहे हिमालयाचा. तर हिमालयाचा बद्दल आपण थोडं डिटेलमध्ये जे आहे ते रीडिंग करूया. हिमालय हा एक अर्वाचीन वली पर्वत आहे. ओके, वली पर्वत म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो, अशा प्रकारची जी रांग तयार होते एखाद्या भागावरती. एखादी गोष्ट आदळली, समजा फॉर एक्झाम्पल या भागावरती ही गोष्ट जेव्हा एखाद्या प्रॉपर प्रेशरने जेव्हा येऊन धडक मारेल त्यावेळेस जो एक मधातला भाग उंचावणार आहे त्या भागाला आपण या ठिकाणी एक पर्वताचं नाव देतो. याच्यामध्ये हा जो हिमालय पर्वत आहे तो अर्वाचीन आहे. अर्वाचीन म्हणजे काय, नवीन. हिमालय पर्वत रांगेची जी निर्मिती आहे ती रिसेंटली झालेली आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो बाकी पर्वत रांग यापेक्षा सगळ्यात जुन्या आहेत, पण हिमालय जो आहे तो नवीन आहे. त्यानंतर पामीरच्या पठारापासून जे आपल्याला अफगाणिस्तानच्या समोरचा जो भाग आहे त्या जम्मू काश्मीरच्या जवळ पामीरच्या पठारापासून थोडं समोर आपल्याला अरुणाचल प्रदेश पर्यंत हिमालयाचा विस्तार आहे. सोबतच 3 मुख्य रांगा याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिली जी आहे ती शिवालिक, आपल्याला सगळ्यात नवीन प्रकारची रांग पाहायला मिळते. आपण जर उत्तरेकडून दक्षिणेकडे पाहिलं तर अति दक्षिणेकडची जी महत्वाची रांग आहे तिचं नाव आहे शिवालिक. या शिवालिक रांगेपासून वर विविध रांगा आहेत, त्याची एक ट्रिक तुम्हाला दिलेली आहे ती आपण पाहूया. त्याच्यावर लघु हिमालय आहे, त्याच्यावर बृहद हिमालय आहे, आणि बृहद हिमालयालाच आपण काय म्हणतो, हिमाद्री असं म्हणतो. त्यानंतर पश्चिम हिमालय ज्यामध्ये काश्मीर, मध्य हिमालय ज्यामध्ये कुमाऊ रांग, आणि पूर्व हिमालय ज्यामध्ये आसाम हे जे आहे महत्वाचं राज्य आहे. आता याची ट्रिक कशी आहे हे लक्षात ठेवायची, तर आपण याला या ट्रिकच्या नुसार लक्षात ठेवलेलं होतं आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्याबद्दल
माहिती पण आहे. काल झिप्री शाळेत म्हणजे याच्यामध्ये एक जी पहिली उत्तरेकडची रांग आहे तिचं नाव आहे काराकोरम. ही अति उत्तरेकडची रांग आहे. त्यानंतर त्याच्या खाली जी आहे ती आहे लडाख. लडाखच्या खाली आहे झास्कर. झास्कर नंतर आहे पीर पंजाल. आणि सगळ्यात दक्षिणेला जी रांग आहे तिचं नाव आहे शिवालिक. ओके, अशा प्रकारे आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे सर्व पर्वत रांगा ज्या हिमालयातल्या आहेत त्या लक्षात ठेवू शकतो. आता हिमालयाच्या बद्दल आपण पाहिलं. ह्या नंतरचा जो महत्वाचा भाग आहे तो आहे उत्तर भारतीय मैदानाचा. याच्यावर जर तुम्हाला क्वेश्चन आला समजा एक्झाम मध्ये की या क्वेश्चन ला एक्सप्लेन करा, तर हे बुलेट पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवा. याच्यामध्ये हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून हिमालयाचा जो साऊदर्न पार्ट आहे तिथून तर द्वीपकल्पाचा जो सीमेपर्यंतचा भाग आहे, ठीक आहे, त्या सीमेपर्यंतच्या भागापर्यंत जो भाग आहे तो आहे उत्तर भारतीय मैदानाचा. म्हणजे मॅप मध्ये जर आपल्याला दाखवायचं झालं तर एक बेसिक मॅप मध्ये आपण पाहूया. थोडा व्यवस्थित मॅप काढू. ओके, तर हा हिमालयाचा भाग, हिमालयाच्या पायथ्यापासून तर हा द्वीपकल्पाचा इथपर्यंतचा जो भाग आहे याच्या दरम्यान जो भाग आपल्याला दिसतो तो कोणता आहे, तो सर्व भाग आहे उत्तर भारतीय मैदानाचा. त्यानंतर यामध्ये दोन विभाग केलेले आहेत. एक आहे गंगेचं मैदान जे अरवलीच्या पूर्वेकडे आहे आणि दुसरं जे आहे ते आहे पंजाबचं मैदान, सतलज उपनद्यांनी तयार केलेलं आहे. ओके, दोन प्रकारचे मैदान आपल्याला याच्यात पाहायला मिळतात. पहिलं जे मैदान आहे ते आहे गंगेचं आणि दुसरं आहे पंजाबचं. या दोन मैदानामध्ये सतलज आपल्याला पंजाबच्या भागामध्ये आणि अरवलीमध्ये अरवलीच्या पूर्वेकडचा भाग म्हणजे गंगेच्या खोऱ्याचा भाग. गंगा नदीची एकूण लांबी किती आहे? 2525 किलोमीटर. आणि तुम्हाला एक प्रश्न आहे जो कमेंट मध्ये त्याचं उत्तर करायचं आहे की ब्रह्मपुत्रा नदीची लांबी किती. सोबतच यामध्ये जी ब्राझील मधली महत्वाची नदी आहे अमेझॉन नदी, तिची लांबी किती आहे. त्यानंतर सुंदरबन. सुंदरबन हे ठिकाण कुठं आहे? हे ठिकाण पश्चिम बंगाल आणि बांगलादेश या ठिकाणी, जे मधात बांगलादेश नावाचं आपल्याला देश लागलेला आहे, याच्यामध्ये पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या मध्ये आपल्याला जो महत्वाचा एक भाग पसरलेला दिसतो समुद्राच्या त्या भागात, त्याला आपण काय म्हणतो? आपल्या भारताचं एक महत्वाचं, आता भारतामध्ये त्याचा फक्त किती भाग आहे? 40%. आणि इकडे जो आहे आपल्याकडे जो आहे तो 40%, इकडे 60% भाग आहे. ठीक आहे, ज्या बांगलादेशमध्ये 60% भाग आहे, आपल्याकडे त्याचा 40% भाग आहे. याच्या दरम्यान जो भाग आहे जो सुंदरी नावाच्या वनांपासून बनलेला आहे, जे एक प्रकारचं खारफुटी वनस्पती आहे. तर हा भाग भारताचा एक महत्वाचा त्रिभुज प्रदेश आपण ओळखतो, याला आपण सुंदरबन असं म्हणतो. त्यानंतर गंगा ब्रह्मपुत्रा याच्यापासून बनलेला हा त्रिभुज प्रदेश आहे. त्रिभुज प्रदेश म्हणजे लँडलॉक रिजन असतो आणि ट्रायंग्युलर शेप मध्ये जो त्या ठिकाणाहून विसर्ग होतो अनेक नद्यांचा एखाद्या समुद्रामध्ये. त्यानंतर जगातील सर्वात मोठा डेल्टा म्हणून सुंदरबन डेल्टा ओळखला जातो. थर नावाचं जे वाळवंट आहे ते याच भागामध्ये राजस्थानमध्ये आहे, जे अतिशय कोरडा आहे. या ठिकाणी लू नावाचे जे अति उष्ण वारे असतात ते उन्हाळ्यामध्ये वाहतात, ज्यामुळं बऱ्याच प्रकारचे जे आहेत मानवाला, प्राण्यांना समस्या पाहायला मिळतात. याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा मृत्यू होतो, एवढे ते उष्ण वारे असतात. त्यानंतर द्वीपकल्प प्रदेश, यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे द्वीपकल्प प्रदेश, ज्याला आपण डेल्टा आपल्याला पेनिन्सुलर रिजन आपण असं म्हणतो. हा जो ट्रायंग्युलर शेप आहे भारताचा त्याला आपण द्वीपकल्प प्रदेश म्हणतो. हिंदी महासागराकडे हा निमुळता म्हणजेच नॅरो होत जातो. आणि प्रमुख याच्यामध्ये जे घटक आहे ते आहे अरवली, जो अतिप्राचीन पर्वत आहे. ठीक आहे, अतिप्राचीन आहे. सोबतच विंध्य सातपुडा आणि पश्चिम घाट, पूर्व घाट असे अनेक पठारही आपल्याला द्वीपकल्पीय प्रदेशामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर द्वीपकल्पामध्येच आपल्याला महत्वाच्या 2-3 नद्या पाहायला मिळतात, कावेरी, कृष्णा, भीमा, त्याचबरोबर गोदावरी सर्वात मोठी. दक्षिण गंगा या नावाने ज्या नदीला ओळखलं जातं
ती नदी म्हणजे गोदावरी नदी आपल्याला याच द्वीपकल्पाच्या भागामध्ये पाहायला मिळते. किनारपट्टीचा जर आपण प्रदेश पाहिला तर पश्चिम किनारा जो आहे या अरबी समुद्रालगत खडकाळ अरुंद असा भाग आपल्याला किनारपट्टीमध्ये जो पाहायला मिळतो तिकडे अरबी समुद्राच्या भागामध्ये आहे, ज्याला आपण खाड्या असं म्हणतो. खाड्या म्हणजे काय? ज्या ठिकाणी नदी समुद्राला जाऊन मिळते त्याच्या दरम्यानचा जो भाग असतो, जिथं नदी समुद्राला जाऊन मिळते, जे दोघांचे पाणी मिक्स होतं, नदी समुद्रामध्ये जाईल आता, तिथला जो प्रदेश आहे त्याला इश्चुरी म्हणजेच खाड्या असं आपण म्हणतो. त्याला आपल्या अरबी समुद्राला कोणत्याही प्रकारचा डेल्टा म्हणजेच त्रिभुज प्रदेश तयार होत नाही. पूर्व किनारा जर आपण पाहिला तर तो बंगालच्या उपसागरालगत आहे. हा रुंद आणि संचयनातून निर्माण झालेला आहे. एखादी गोष्ट जेव्हा जमा होते, माती आहे, दगडधोंड आहे, त्याला संचयन असं आपण म्हणतो. अनेक नद्या यांच्यापासून इथे एक मोठा त्रिभुज प्रदेश तयार होतो आणि त्याचं नाव सुंदरबन आहे, जे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतरचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो आहे भारतातील महत्वाचे द्वीप समूह. ओके, भारतामध्ये कोणकोणते द्वीप समूह आहे? पहिला जो आहे लक्षद्वीप. लक्षद्वीप हा अरबी समुद्रामध्ये असलेला महत्वाचा एक द्वीप समूह आहे आणि हा कशापासून बनलेला आहे? प्रवाळ पासून बनलेला आहे, प्रवाळ बेटांपासून. प्रवाळ म्हणजेच कोरल, आणि हे कोरल रीफची वनस्पती समुद्रामध्ये उगवत असते. बऱ्याच वर्ष ती, हजारो वर्ष, शेकडो वर्ष जगते आणि ती जेव्हा मृत होते तिची जी पूर्ण लेयर आहे ती अशी तरंगते पाण्यावरती. एकावर एक अशा कितीतरी लेयर्स तरंगल्या तर एक प्रकारची जमीन तयार होते आणि त्याच प्रवाळ पासून हे लक्षद्वीप बेट जे आहे ते तयार झालेलं आहे. त्यानंतर लहान आहे हे बेट, तसंच सपाट आहे, विविध तुकड्यांमध्ये डिवाइड आहे. अंदमान निकोबारचा जर आपण विचार केला तर हे ज्वालामुखी पासून इथं आपल्याला अंदमान निकोबार बेटामध्ये ज्वालामुखी ते स्वतःही असून या ठिकाणी ज्वालामुखीय बेट पण पाहायला मिळतं. बॅरन नावाचा एक महत्वाचा भारतातला एकमेव जागृत ज्वालामुखी जो आहे तो आपल्याला अंदमान निकोबार मध्ये पाहायला मिळतो. त्याचबरोबर आता आपण जर हिमालयीन नद्यांचा विचार केला तर याच्यामध्ये जी सर्वात महत्वाची पहिली नदी आहे तिचं नाव आहे सिंधू नदी. सिंधू नदीच्या किती कोणकोणत्या उपनद्या आहेत? झेलम, चिनाब, रावी, बियास अँड सतलज. याची ट्रिक काय आहे लक्षात ठेवायची? सबीरा चीज. ओके, सबीरा चीज मीन्स सतलज, बियास, रावी, चिनाब अँड झेलम या 5 ज्या आहेत त्या सिंधूच्या उपनद्या आहेत. पंजाब मैदान सतलजच्या संचयनातून तयार झालंय. गंगा प्रणालीचा आपण आता विचार करूया. गंगा नदीचा उगम कुठं झालेला आहे? गंगोत्री नावाच्या हिमनदीमध्ये झालेला आहे. याची प्रमुख उपनदी आहे यमुना, घागरा, गंडक आणि कोसी. गंगा प्रणालीची प्रमुख उपनदी कोणती आहे? यमुना, घागरा, गंडक, कोसी. गंगा नदी जी आहे या ठिकाणी पुढची त्याच्या नदी आपल्याला पाहायला मिळते ती आहे, तिचं नाव आहे ब्रह्मपुत्रा. तिला तिबेटमध्ये सांगपो म्हणतात. त्यानंतर जेव्हा ती अरुणाचल प्रदेश त्या भागामध्ये येते तेव्हा तिला दिहांग म्हणतात. जेव्हा ती आसाम मध्ये येते तेव्हा तिला ब्रह्मपुत्रा या नावानं ओळखलं जातं. बांगलादेशामध्ये ही नदी गंगेला मिळते आणि एक मोठा प्रदेश तयार होतो. ही जी ब्रह्मपुत्रा आहे हिला काय म्हणतात? जसं गंगेला बांगलादेशमध्ये पद्मा म्हणतात, तसंच ही जी ब्रह्मपुत्रा नदी आहे हिला बांगलादेशमध्ये जमुना या नावाने ओळखलं जातं. ओके, त्यानंतर पुढचा जो महत्वाचा भाग आहे तो आहे द्वीपकल्पीय नद्यांचा. आता द्वीपकल्पीय नद्यामध्ये पश्चिम वाहिनी नद्या आहेत ज्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. अतिशय लहान असतात, वेगवान असतात. इथं कोणत्याही प्रकारचा त्रिभुज प्रदेश तयार होत नाही. तापी, नर्मदा, साबरमती आणि मही ह्या ज्या महत्वाच्या नद्या आहेत ह्या कोणत्या आहेत? द्वीपकल्पीय नद्या आहेत. त्यानंतर पूर्ववाहिनी नद्या जर आपण पाहिल्या इथं त्रिभुज प्रदेश निर्माण करणाऱ्या आहेत. महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी ह्या महत्वाच्या द्वीपकल्पीय नद्या आहेत, म्हणजे ज्या नद्या या भागामध्ये उगम पावतात. त्यानंतर प्रमुख प्राकृतिक विभाग आता कुठचे? ब्राझीलचे. ब्राझीलमध्ये कोणकोणते प्राकृतिक विभाग आहेत? ब्राझीलची उच्चभूमी, अजस्त्र कडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश, जिथं अमेझॉनचा पण भाग येतो, पॅराग्वे, पॅराना नदीचा भाग येतो, आणि इकडचे द्वीप समूह आता आपण समजून घेऊया. बघा, ब्राझीलची जी उच्चभूमी आहे दक्षिण अमेरिका खंडाचं एक गाभा क्षेत्र आहे. याची उंची 500 ते 1000 मीटरच्या दरम्यान आहे. पूर्व भागामध्ये याची उंची जास्त आहे, म्हणजे इकडे जर पश्चिमकडे आपण पाहिलं तर 1000 पेक्षा आपल्याला ती
पूर्व भागात जास्त दिसते उच्चभूमीची उंची, म्हणजे एवढी काही जास्त नाही ऍज कम्पेअर्ड टू इंडिया, त्यांच्यानुसार जास्त आहे. अनेक नद्या इथं उगम पावतात आणि त्या अटलांटिक महासागराला जाऊन मिळतात. इथं जे सर्वोच्च शिखर आहे उच्चभूमीमध्ये त्याचं नाव आहे पिको दी नेब्लिना, ज्याची जी महत्वाची आपल्याला उंची लक्षात ठेवायची आहे, जी कुठेही तुम्हाला कामात पडेल, ती आहे 3014. जसं 2014 तुम्ही लक्षात ठेवलं तसं आता 3014 लक्षात ठेवा. आणि गंगेची किती आहे? 25-25. ओके. त्यानंतर ही जी नदी आहे याच्यामध्ये आपल्याला नदी प्रणालीत पाहायलाच मिळेल पुढं. त्यानंतरचा उच्चभूमीनंतरचा महत्वाचा भाग आहे त्याचं नाव आहे अजस्त्रकडा. उच्चभूमीचा तीव्र उतार ज्या ठिकाणी होतो तिथं हवामानावर ज्याचा प्रभाव संपूर्ण ब्राझीलवर पडतो, याच्यामुळं कितीतरी पावसाचे जे महत्वाचे वारे आहेत ते अडवले जातात आणि प्रतिरोध प्रकारचा जो पाऊस आहे तो ब्राझीलमध्ये पडतो. याच्यासाठी जे कारणीभूत महत्वाचा घटक आहे त्याचं नाव आहे अजस्त्रकडा. या कड्यामुळं पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो ब्राझीलमध्ये, ज्यामुळं कमी पाऊस पडतो आणि आग्नेय व्यापारी वारे जे आहेत ते इथं अडवले जातात. हा शब्द लक्षात ठेवा, आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात. आणि त्यामुळं उच्चभूमीचा जो पुढचा प्रदेश आहे तिथं कमी पाऊस पडतो. किनारी प्रदेश आपण आता पाहूया. 7400 किलोमीटर लांबीचा किनारा या ब्राझीलला लाभलेला आहे. ठीक आहे. आणि आपल्या भारताला कितीचा लाभलेला आहे? 7516. हा आपला भारताला लाभलेला किलोमीटर मध्ये किनारा आहे आणि ब्राझीलचा किती आहे? 7400. उत्तर अटलांटिक किनारा अमेझॉन मुळे सखल आहे आणि पूर्व किनारा इथं विविध प्रकारचे बीच तयार झालेले आहेत, म्हणजे ज्याला आपण पुळण म्हणतो. वालुकागिरी म्हणजे वाळूपासून तयार झाले विविध पर्वत आणि प्रवाळ बेट, म्हणजे या ठिकाणी पण आपल्याला कोरल पासून म्हणजेच प्रवाळा नावाच्या वनस्पतीपासून जे बेट आहेत ते किनारी प्रदेशात तयार झालेले आहेत. त्यानंतर ब्राझीलचा जर आपण मैदानी भाग पाहिला तर या मैदानी भागामध्ये अमेझॉन खोऱ्यापासून त्याचबरोबर तिथे जे विविध नद्या आहेत पॅराग्वे, पॅराना वगैरे, यांच्यापासून अमेझॉनचं खोरं जे जगातलं सर्वात मोठं आपल्याला वर्षावन पाहायला मिळतं. यामध्ये वारंवार पूर, दाट जंगल आणि दुर्गम आहे. याचा उतार हा पूर्वेकडे आहे. याच नद्याच्या खोऱ्याबरोबर पॅराग्वे पॅराना खोरं हे एक महत्वाचं खोरं आहे. पॅटर्नल नावाचा जगातला सगळ्यात मोठा जो पाणथळ प्रदेश आहे, दलदलीचा प्रदेश, आपल्याला इथं पाहायला मिळतो. त्याचबरोबर पुढचा जर आपण महत्वाचा भाग पाहिला तर ब्राझीलमध्ये जी जलप्रणाली आहे त्यामध्ये अमेझॉन नदी आपल्याला महत्वाची लक्षात ठेवायची. अमेझॉन नदीचा उगम पेरूतील अँडीज नावाच्या पर्वतामध्ये होतो, हे लक्षात ठेवा. जगातील सर्वाधिक पाण्याचा विसर्ग म्हणजे 2 लाख क्युबिक याच्यामध्ये जो होतो सर्वात जास्त तो इथं होतो. कमी गाळाचं संचयन इथं होतं. डेल्टा इथं नाहीये. मुखाजवळ याची रुंदी लगभग 150 किलोमीटरची आहे, म्हणजे 150 किलोमीटर पाणी, म्हणजे 150 किलोमीटरच्या पासून एकाच वेळेस पाणी जे निघतं ते अमेझॉन नदीतून निघतं. पॅराग्वे पॅरानाचं जर पाहिलं तर दक्षिणेकडून प्लाटा नदीला ही मिळते. शेती आणि वाहतुकीला खूप महत्वाची ही नदी आहे ब्राझीलमध्ये. आणि साओ फ्रान्सिस्को हे संपूर्ण पाणलोट याचं ब्राझीलमध्येच आहे. उत्तरेकडे वाहते आणि नंतर पूर्वेकडे ती वळते. ती आहे साओ फ्रान्सिस्को नावाची महत्वाची नदी. तर या 3 नद्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा प्रकारे हा जो एक महत्वाचा चॅप्टर आहे तो आपल्याला खूप कमी वेळामध्ये मी तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून कव्हर दिलेला आहे. आता याच्यामध्ये जर तुम्हाला काही अजूनही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. खूप महत्वाचं हे लेक्चर, याला सेव्ह करा, याला तुमच्या फ्रेंड्स पर्यंत शेअर करू शकता, याला लाईक करा आणि आपल्या चॅनलला जाता जाता एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.